हिंदुत्व हिंदुत्व करता मग शेतकरी हिंदू नाहीत का? भाकड गायींचं ओझं शेतकऱ्यांवर कशाला? गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी. शिव आर्मी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन. गोवंश हत्याबंदीचा मुद्दा मागच्या काही वर्षांपासून देशात राष्ट्रीय मुद्दा झालेला दिसतोय. अनेक ठिकाणी गोरक्षक म्हणून घेणाऱ्या संघटनांकडून गाय आणि बैलांची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना मारहाण झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. तर देशात गायीचं मांस असल्याच्या संशयातून अनेक ठिकाणी मॉब लिंचिंग सारखे प्रकारही घडलेले आहेत. पण अशातच आता या मुद्द्याला एक वेगळं वळण मिळाल्याचं दिसतंय. कारण संगमनेर शहरात भाकड जनावरांच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झालेत. शिव आर्मी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी भाकड जनावरं घेऊन थेट प्रांत कार्यालयात घुसले. प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्याही मांडला. मागणी होती गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करण्याची. आता 2015ला गोवंश हत्याबंदी कायदा म्हणून कायदा केला. अगोदर आपल्याकडे गो हत्याबंदी कायदा जवळजवळ स्वातंत्र्यापासून 1960 पासून. तर गो हत्याबंदी कायदा म्हणजे गायीची हत्या करायची नाही. पण 2015ला गोवंश हत्याबंदी नावाची जी भानगड आणली, त्याच्यात गोरे बाकी भाकड जनावरांच्या संदर्भात सगळंच बंद झालं. आणि त्याचा गैरफायदा घेत काही टोळ्या तयार झाल्या, ज्या स्वतःला गोरक्षक म्हणून घ्यायला लागल्या. आणि त्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवणं, बाजारात जाणाऱ्या गाड्या अडवणं, ते जनावरं तुम्ही बेकायदेशीर नेताय, कत्तलीला नेतायत असं म्हणून चोरून नेतं. म्हणजे एक प्रकारची ढापणं ती जनावरं परत शेतकऱ्याला मिळतच नाहीत. केस इतके दिवस चालते की नंतर ते गोशाळेवाल्यांनी त्याचा पालन पोषणाचा जो खर्च सांगितलेला असतो शेतकऱ्याला, एवढे पैसे द्या, तर त्या गायच्या किमतीपेक्षा तो पालन पोषणाचा खर्च जास्त मागत आहे. त्याच्यामुळे शेतकरी त्या गाय पाहायलाच जात नाही. आणि हे पुढे होणार हे माहित असल्यामुळेच माझ्या आधी जसं गणेश पाडेकरांनी सांगितलं, हे अगोदरच गाय ताब्यात आले की विकायला सुरुवात करता लगेच, जसे गिराईक मिळतील तसे. भाकड जनावर आमच्या शेतात नकोत असं म्हणत शासनानेच भाकड जनावरांची खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार ठिय्या सुद्धा मांडला. सध्याच्या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे भाकड जनावरं सांभाळणं शेतकऱ्यांसाठी जिकरीचं झालंय. जनावरांचा चारा पाणी देखभालीचा खर्च यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडतंय. या प्रश्नाची शासनाने तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आणि गायींचे गोरे घेऊन हे शेतकरी थेट प्रांत कार्यालयात घुसले. हे शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय ते त्यांच्याच तोंडून ऐकूयात. मी एक चिखली गावचा हिंदू शेतकरी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गोठ्यावर 14 गायी होत्या. पण या सरकारच्या नाकर्तेपणामुळं आज दुधाला 30 रुपये, 25 रुपये, 27 रुपये बाजार मिळतो. त्या 14 गायीपैकी माझ्या